नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत कुंभ राशीचं 2025 करताचं संपूर्ण वर्षफळ. 2025 हे संपूर्ण वर्ष कुंभ राशीसाठी खास आहे. कारण गेल्या सव्वा दोन वर्षापासून तुमची जी रास आहे ही रास थोडीशी साडेसातीमध्ये चालली आहे. थोडी म्हणण्यापेक्षा जास्तच बऱ्याच प्रमाणचे काही कटू अनुभव तुम्ही आयुष्याचे घेतलेले असतील. म्हणजेच तुमचे अंदाज चुकणं, अंगीकृत कार्यात अपयश येणं, अगदी साध्या सोप्या गोष्टींना सुद्धा फाट्या फुटणं, समोरची माणसं वेगळी वाटणं आणि ज्या गोष्टी तुम्हाला अगदी अपेक्षित आहेत त्या न घडणं, असे बऱ्याच प्रकारचे अनुभव तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये घेतलेले असेल. काळजी करू नका. 2025च्या साधारण मार्च नंतरच्या कालावधीमध्ये यामधून तुम्ही हळूहळू बाहेर पडणार आहात. ही गोष्ट खूप चांगली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो गुरु तुमच्या चतुर्थात भ्रमण करत होता, अर्थात चतुर्थातला गुरु हा अशुभ फलदायी मानला जातो, परंतु हा सुद्धा गुरु 15 महिन्यानंतर तुमच्या पंचमात भ्रमण करणार आहे, जो की तुमच्याकडे अतिशय शुभफलदायी असणार आहे. परंतु याचबरोबर दुसरी पण याला थोडी बाजू आहे, ती म्हणजे राहू जो की तुमच्या द्वितीयात भ्रमण करत होता, तो आता तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे 19 मे नंतर. आणि केतू जो आहे हा सुद्धा तुमच्या सप्तमात भ्रमण करेल. मंगळ हा जो म्हणजे वर्षाच्या सुरुवातीपासून तुमच्या षष्ठ स्थानामध्ये भ्रमण करत आहे, हा 22 जानेवारीनंतर तुमच्या पंचमात भ्रमण करणार आहे. अर्थात हे जे सर्व महत्त्वाचे मोठे ग्रह आहेत त्याचे प्रभाव परिणाम कुंभ राशीवरती कशा प्रकारचे असतील, तुमच्या आयुष्याचं असं कोणतं क्षेत्र आहे की जे सर्वात जास्त प्रभावित होणार आहे, या सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे मानसिक किंवा शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे शनी, जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतो आहे, अर्थात साडेसातीमध्ये आहे तुमची रास, तर 30 मार्च नंतर तो तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. षष्ठ स्थानामध्ये मंगळ जो आहे तो भ्रमण करतो आहे, तो वक्री आहे आणि जवळजवळ 22 जानेवारी नंतर हा जो मंगळ आहे तो तुमच्या पंचम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. ही गोष्ट थोडी महत्त्वाची आहे. याचप्रमाणे तुमच्या अष्टम स्थानात भ्रमण करणारा जो केतू आहे, हा केतू जवळजवळ 19 मे नंतर तुमच्या सप्तमात येणार आहे. आणि मंगळसुद्धा 29 जुलैपासून ते जवळजवळ 14 सप्टेंबरपर्यंत तुमच्या अष्टम स्थानातच भ्रमण करणार आहे. एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण वर्षामध्ये पहिली जे 3 महिने आहेत, म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च, या 3 महिन्यामध्ये तुम्हाला स्वतःच्या शारीरिक आरोग्याकडे लक्ष देणं फारच गरजेचं राहील. या 3 महिन्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहिलं. महत्त्वाचं म्हणजे लागणं, कापणं, खरचडणं किंवा शारीरिक त्रासाच्या संदर्भातल्या किंवा शारीरिक व्याधी ह्या जास्त डोकं वर काढू शकतील. आधीपासून जर का तुम्ही कुठल्या शारीरिक व्याधीने त्रस्त असाल तर त्याची तुम्हाला लक्षणे दिसतील. लगेचच्या लगेच त्याचे उपाय करणं गरजेचं राहील. कारण षष्ठात असणारा मंगळ जो वक्री असणार आहे तो तुम्हाला या त्रासामध्ये थोडेसे जास्त ॲग्रिवेट करेल. हे त्रास थोडे जास्त वाढल्यासारखे वाटेल. काळजी घ्या, ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. किंवा तुमच्या विरोधात किंवा वाईटावर असणारे जे माणसं आहेत त्यांच्यापासून सुद्धा तुम्हाला या दरम्यान त्रास होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. ही गोष्ट अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. तर या दरम्यान तुमचे थोडंसं शारीरिक आरोग्याकडे लक्ष द्या. मात्र इथे एक गोष्ट खूप चांगली आहे की जर शनी जसा तुमच्या द्वितीयात जाईल त्याच्यामुळे तुमचं स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन हे बऱ्याच प्रमाणात कमी होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुरु जर तुमच्या पंचमात भ्रमण करणार आहे 19 मे नंतर, 15 मे नंतर, हा तुमच्यासाठी खूपच शुभफलदायी राहील. साधारण मे महिन्यानंतरचा जो कालावधी आहे त्या दरम्यान तुमचा जो कॉन्फिडन्स आहे, तुमची जी एनर्जी आहे ती खूप चांगल्या राहील. आणि जो मूड गेल्या साधारण सव्वा दोन वर्षामध्ये ज्या गोष्टी कॉम्प्लिकेटेड होत्या त्या बऱ्याच प्रमाणात मार्गी लागू शकेल किंवा एक नवीनच जीवन तुमच्या वाट्याला जे की खूप चांगलं असेल. अर्थात हे जे बदल आहेत हे बदल हळूहळू होणार आहेत. कारण तुमची साडेसाती आहे ही संपूर्णपणे संपलेली नाही. द्वितीयात जो शनी आहे तो भ्रमण करणार. पण एकंदरीतच काही सुटिकेचा निश्वास ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारचा अनुभव तुम्हाला मार्च नंतर नक्की येईल. यानंतर आपण चर्चा करू की तुमचं आर्थिक स्थैर्य नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की 30 मार्च नंतर जो शनी आहे हा शनी तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करेल आणि द्वितीयात असणारा जो राहू आहे हा राहू तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल 19 मे नंतर. त्याचप्रमाणे साधारणतः तुमच्या पंचम स्थानामध्ये जो मंगळ आहे मंगळ 22 जानेवारीपासून तुमच्या पंचमात भ्रमण करेल आणि तिथेच गुरुसुद्धा जवळजवळ 19 मे नंतर येईल किंवा 15 मे नंतर येईल. याचप्रमाणे तुमच्या अष्टमासुद्धा जवळजवळ 29 जुलैपासून ते जवळजवळ 14 सप्टेंबरपर्यंत मंगळ जो आहे तो भ्रमण करणार. एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण वर्षामध्ये तुमचे जे खर्च आहे त्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची इन्व्हेस्टमेंट ही थोडीशी लक्षात घ्या. कारण तुमच्या द्वितीय स्थानामध्ये शनी भ्रमण करणार आहे आणि जो राहू आहे हा राहू तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. लक्षात घ्या, ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. इन्व्हेस्टमेंट करताना काळजी घ्या. राहू हा भ्रमित करतो.
जरी शनी तुमच्या द्वितीय स्थानात जात असला किंवा गुरु तुमच्या पंचमात येत असला तरी राहू हा तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे मे महिन्यापासून. तर तुमचे जे डिसिजन आहे त्याच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे. आउट ऑफ द वे जाऊन अजिबात कुठल्याही प्रकारचे निर्णय घेऊ नका. रिस्क घेऊन कुठल्याही प्रकारचे निर्णय घेऊ नका. अर्थात त्यावेळेला तुम्हाला काही गोष्टी अगदी सहज सोप्या वाटतील, परंतु कालांतराने त्या गोष्टी ज्या काही तुम्ही रिस्क घेऊन घेतलेल्या असतील त्या तुमच्यासाठी खूपच कॉम्प्लिकेटेड होऊन बसतील आणि त्याच्यातून बाहेर पडणं थोडंसं कठीण होऊन बसेल. लक्षात घ्या, सरळ सरळ तुमच्या गोष्टी ठेवा. कोणाच्या वाईटावर जाऊ नका, कोणाच्या ह्याच्यामध्ये जाऊ नका, कारण ती गोष्ट तुम्हाला खूपच त्रासदायक होऊ शकेल. कारण राहूचं कामच हे असं की तुमची बुद्धी भ्रमित करणं. ज्या गोष्टी तुम्हाला सोप्या वाटतात त्या पुढे जाऊन खूप कॉम्प्लिकेटेड होऊ शकतील. या दरम्यान काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. आर्थिक संदर्भामध्ये सुद्धा तुमचे जे खर्च आहेत त्यावरती नियंत्रण ठेवा. खास करून जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर जवळजवळ जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या 3 महिन्यादरम्यान कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका, रिस्क घेऊ नका. त्या रिस्क तुमच्या अंगलट येऊ शकतील. याचप्रमाणे जर का तुम्हाला शेअर मार्केटमध्ये ट्रेड करायचा असेल तर साधारण मे महिन्याच्या नंतर करा आणि लॉंग टर्ममध्ये केलेले ट्रेड हे तुमच्यासाठी शुभफलदायी असेच असणार आहे. यानंतर आपण चर्चा करू साधारण गृहसौख्याबद्दल. गृहसौख्य नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की गुरु जो की तुमच्या चतुर्थात भ्रमण करतो आहे तो वक्री आहे. दिनांक 4 फेब्रुवारीनंतर तो मार्गस्थ होणार आहे. तर घरातलं जे वातावरण ते बऱ्याच प्रमाणात निवडेल. घरातलं वातावरण बऱ्याच प्रमाणात नॉर्मल राहील. घराच्या संदर्भातले जर का काही महत्त्वाची तुम्हाला कामं करायची असतील म्हणजे नवीन वस्तू घेणं, विकणं किंवा त्या संदर्भातली तर जवळजवळ तुम्ही 4 फेब्रुवारीनंतर या गोष्टी करू शकता. आणि 4 फेब्रुवारीनंतर साधारण तुमच्या घरातलं जे वातावरण असेल ते सुद्धा बऱ्याच प्रमाणात निवळल्यासारखं वाटेल. यानंतर आपण चर्चा करू तुमचं जे लव्ह लाईफ आहे हे नेमकं कशा प्रकारचं असेल. तर लव्ह लाईफच्या बद्दल सांगायचं झालं तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच त्यामध्ये वादविवाद होणं किंवा गोष्टी टोकाच्या होणं, ब्रेकअप पासून खास करून फेब्रुवारी, मार्च हे जे 2 महिने ते 2 महिने रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये तारेवरची कसरत ठरणार आहे. म्हणजे गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होणार नाहीत, कॉम्प्लिकेट होऊ शकतील, कदाचित ब्रेकअपपर्यंत सुद्धा सिच्युएशन जाऊ शकेल. तर या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. ही गोष्ट फार महत्त्वपूर्ण राहील. हा जो भाग आहे हा भाग साधारण ज्या गर्भवती महिला आहेत म्हणजेच कुंभ राशीच्या ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. पहिले 3 ते 4 महिने तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं फारच महत्त्वाचं राहील. आरोग्याच्या संदर्भात त्रास डोकं वर करू शकतो. कुठल्याही प्रकारची छोटी जरी तुम्हाला लक्षण दिसलं तर त्यावर लगेचच्या लगेच काम करणं गरजेचं राहील. याचप्रमाणे जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्यासाठी सुद्धा ही गोष्ट थोडीशी महत्त्वाची आहे. तुमचे जे एफर्ट्स आहेत ते एफर्ट्स तुम्हाला जास्त ठेवावे लागतील. साधारणतः पहिले 3 ते 4 महिने म्हणजे जानेवारीपासून ते एप्रिलपर्यंतचा जो कालावधी येतो तो तेवढा सोपा नाही आहे. तुम्हाला 200% जास्त मेहनत करावी लागेल हे निश्चित. त्याच्यामुळे गाफील राहू नका. तुमच्या प्रयत्नाने पुढे राहा. त्याचप्रमाणे ज्या व्यक्तींची संततीच्या संदर्भात म्हणजे ज्या कुंभ राशीच्या व्यक्ती आहेत त्यांना संततीच्या संदर्भातले सुद्धा त्रास साधारणतः या वर्षीच्या मार्च, जानेवारी ते एप्रिल या 4 महिन्यामध्ये जास्त प्रमाणात येऊ शकतील. तर तिथे सुद्धा तुम्हाला थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करू वैवाहिक जीवन. तुमचं वैवाहिक जीवन हे नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीच्या सप्तमामध्ये जवळजवळ 19 मे नंतर जो केतू आहे तो भ्रमण करणार आहे. याचप्रमाणे 7 जून ते जवळजवळ 29 जुलैपर्यंत मंगळ जो आहे हा मंगळ तुमच्या सप्तमात भ्रमण करणार आहे. हा कालावधी अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून 7 जून ते जवळजवळ 29 जुलै या दरम्यान जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आरोग्याच्या संदर्भात काही टोकाचे त्रास होऊ शकतात आणि त्याचे त्रास फार मोठे सुद्धा होतील. काळजी घ्या. तुमच्या आणि त्यांच्यामध्ये जे वादविवाद आहेत हे सुद्धा टोकाला जाऊ शकतील आणि त्याचं पर्यवसन खूप टोकाच्या परिस्थितीत होऊ शकेल. म्हणजेच डिवोर्स होणं किंवा एकमेकांपासून लांब राहणं किंवा कायमचा दुरावा वगैरे किंवा अबोल असा प्रकार होऊ शकतो. तर मंगळ केतूचे जे भ्रमण आहे तुमच्या द्वितीय स्थानामधून हे अत्यंत महत्त्वाचं राहील. आणि साधारणतः 19 मे नंतर जो केतू तुमच्या सप्तमात भ्रमण करणार आहे तो साधारण पुढील येणारे जवळजवळ 1.5 वर्ष सप्तमात असणार आहे. तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याच्या संदर्भात त्रास वरचेवर तुम्हाला या दरम्यान जाणवतील तर काळजी घेणं गरजेचं राहील. ज्याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात सांगायचं झालं तर कार्यक्षेत्राच्या संदर्भात फारसे काय मोठे प्रॉब्लेम येणार नाही, काळजी करू नका. परंतु जवळजवळ 18 ऑक्टोबरपासून ते जवळजवळ 8 डिसेंबरपर्यंत जो कालावधी आहे त्या दरम्यान थोड्या प्रमाणात ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणचे वरिष्ठ किंवा सहकर्मी यांच्यावर छोट्या मोठ्या प्रमाणात वाद होऊ शकतील. पण ते एकंदरीत सांगायचं झालं गेल्या जवळजवळ 2-2.25 वर्षाची तुलना करायची तर हे वर्ष तुम्हाला साधारण मे नंतरच्या कालावधीमध्ये बरंचसं सुखकर असणार आहे. सुटकेचा मोकळा निश्वास ज्याला आपण म्हणतो तो तुम्ही अनुभवाल साधारण मार्च एप्रिलपासून. इथे एकच गोष्ट फक्त सांगावीशी वाटते की पूर्णपणे मोकळीक नाही आहे. कारण जो राहू आहे हा राहू तुमच्या राशीमधून भ्रमण करणार आहे.
तर त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. कुठलेही उलटसुलट डिसिजन मात्र घेऊ नका. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. यानंतर आपण चर्चा करू जे आस्पेक्ट्स आहेत किंवा ग्रहयोग आहेत त्याचे प्रभाव परिणाम नेमके तुमच्या आयुष्यावरती कशा प्रकारचे असेल आणि कोणत्या दिवशी होणार आहेत. साधारणतः रवी आणि शनीची युती 12 मार्चला होणार आहे तुमच्याच राशीमध्ये. या दरम्यान महत्त्वाच्या 2-3 गोष्टी लक्षात घेणं गरजेचं राहील. खास करून पहिली गोष्ट म्हणजे आरोग्याकडे लक्ष द्या. जे तुमचं करिअर असेल त्या संदर्भातले कागदोपत्री व्यवहार या बाबत काळजी घ्या. कमिटमेंट प्रॉमिसेसपासून लांब राहणं गरजेचं राहील. याचप्रमाणे रवी आणि राहूची जी युती होणार आहे त्याचा जो प्रभाव आहे तो जवळजवळ 15 मार्च ते जवळजवळ 25 मार्चपर्यंत असणार आहे. आर्थिक संदर्भातले व्यवहार या दरम्यान लक्षात घेणं गरजेचं राहील. चुकीचे आर्थिक व्यवहार होणं किंवा तुमचे अंदाज चुकणं किंवा गोष्टी थोड्याशा मॅन्युप्युलेट झाल्यासारखं वाटणं अशा प्रकारचे काय अनुभव येऊ शकतील. वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा त्रास या दरम्यान होऊ शकतील, कारण थोडंसं विश्वासाच्या संदर्भात परस्पर विश्वासाच्या संदर्भातले काही त्रास या दरम्यान येऊ शकतात. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे शनी आणि राहूची युती सुद्धा तुमच्या द्वितीय स्थानामध्ये होणार ही अतिशय महत्त्वाची आहे. दिनांक 14 एप्रिलला ही युती होणार आहे. त्याचा प्रभाव हा जवळजवळ 6-7 एप्रिलपासून ते 20 एप्रिलपर्यंत जाणवेल, कारण ही जी युती आहे ती मुळात 36 वर्षानंतर होणारी आहे. तर या दरम्यान काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. म्हणजेच तुमच्या वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या आणि पैशाचे व्यवहार मात्र खास करून सांभाळा. म्हणजे थोडंसं आपल्याला फसले झाल्यासारख्या काही गोष्टी तुमच्या बाबतीत होऊ शकतील. याचप्रमाणे रवी आणि गुरुची युती मिथुन राशीमध्ये 24 जूनला होणार ही अतिशय शुभफलदायी अशा प्रकारची युती असणार आहे. म्हणजेच भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. जी कामं अडकलेली आहेत ती पूर्ण होणे. जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल आणि ब्रेकवर गोष्टी झालेल्या असेल तर त्या परत पॅचअप होतील. नवीन रिलेशनशिपसाठी सुद्धा हा कालावधी चांगला राहील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर लॉंग टर्ममध्ये काही चांगले लाभ मिळू शकतील. गर्भवती महिलांकरता सुद्धा हा कालावधी चांगला राहील. एकंदरीतच रवी गुरुची युती जी की तुमच्या पंचमामध्ये होणार आहे 24 जून नंतर ती तुमच्यासाठी शुभफलदायी अशीच असणार आहे. इथे मंगळ केतूची युती जी की तुमच्या सप्तमात असणार आहे ही थोडीशी त्रासदायक असणार आहे. 22 जुलैला ही युती आहे. या दरम्यान वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भात टोकाचे त्रास वगैरे अनुभवास येऊ शकतील. लागणं, कापणं, खर्चणं, अँप्युटेशन होणं किंवा गोष्टी थोड्याशा टोकाच्या होणं अशा प्रकारच्या गोष्टींपासून थोडंसं सावध राहणं गरजेचं राहील. या संपूर्ण वर्षामध्ये ग्रहणाचा जो इफेक्ट आहे, ग्रहणाचा जो प्रभाव आहे तो साधारण 17 ऑगस्टपासून ते 17 सप्टेंबरपर्यंत राहणार आहे तुमच्याच राशीमध्ये आणि तुमच्या सप्तमामध्ये. तर या दरम्यान कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. रिलेशनशिपबद्दल काळजी घेणं गरजेचं राहील, खास करून वैवाहिक जीवनाबद्दल. आणि प्रलोभनाच्या मागे लागू नका. म्हणजे अशा काही गोष्टी तुम्हाला समोर येतील की ज्यामुळे तुमच्या आयुष्याचे सगळेच दुःख नाहीसे होणार आहेत किंवा काही चांगले उत्तम लाभ मिळणार आहेत. अशा फसव्या योजनांच्या मागे लागू नका. फसव्या विचारांच्या मागे लागू नका. प्रलोभनापासून लांब राहणं गरजेचं राहील. फसलं जाणं, फसवलं जाणं अशा प्रकारचे काही अनुभव या दरम्यान येऊ शकतील. काळजी घ्या. याचप्रमाणे अशाही काही जन्मतारका आहेत त्यांना हे जे संपूर्ण वर्ष आहे ते चांगलं जाईल कुंभ राशी असून सुद्धा. जसं की ज्यांचा जन्म 15 जून ते 15 जुलैपर्यंतचा आहे, 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबरपर्यंतचा आहे, 15 फेब्रुवारी ते 15 मार्चपर्यंतचा ज्यांचाही जन्म आहे त्या सर्वांसाठी हे जे संपूर्ण वर्ष आहे 2025चं ते अतिशय शुभफलदायी असणार. म्हणजे तुमच्या मनातल्या इच्छा आकांक्षा पूर्ती म्हणजे विवाह होणं किंवा नोकरीच्या संदर्भातल्या काही गोष्टी किंवा तुमच्या मनामध्ये इतर काही अपेक्षा वगैरे असते तर त्या पूर्ण होऊन नक्की होतील. आणि अशाही काही जन्मतारखा आहेत त्यांच्याकरता हा जो संपूर्ण कालावधी आहे तो त्रासदायक किंवा अशुभफलदायी असणार आहेत. म्हणजेच ज्यांचा जन्म साधारणतः 18 मार्च ते 25 मार्च या दरम्यान झालेला असेल त्यांच्यासाठी हे जे संपूर्ण वर्ष आहे ते अतिशय त्रासदायक असणार आहे. कुठल्याही प्रकारची नवीन कामं हाती घेऊ नका, रिस्क घेऊ नका, आउट ऑफ द वे जाऊन कामं करू नका, प्रलोभनाच्या मागे धावू नका, इझी मनीच्या मागे धावू नका. सरळ सरळ राहा, ट्रान्सपरंट राहा, जे तुमच्यासाठी उत्तम असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं कुंभ राशीचं 2025 करताचं संपूर्ण वर्षफळ. धन्यवाद.